Good morning, student. In previous lecture, we studied optical isomerism in halogen derivatives. We studied chiral atom. Suppose when four different group attached to the central carbon atom, these carbon are called chiral carbon atom. ह्या कार्बनला आपण काय म्हणतो? चिरल कार्बन ॲटम. म्हणजे ज्या कार्बनला चार डिफरंट ग्रुप अटॅच असेल त्या कार्बनला आपण काय म्हणतो? चिरल कार्बन ॲटम. तर त्यावरून आपण डेफिनेशन काय सांगू शकतो? द कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच कॅरी फोर डिफरंट ग्रुप और ॲटम्स आर कॉल्ड चिरल कार्बन ॲटम. अशा कार्बन ॲटमला आपण चिरल कार्बन ॲटम म्हणतो. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्लेन पोलराइज्ड लाईट. आपला आज जे बघायचं आहे, आज जो आपला टॉपिक आहे तो आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. Plane polarized light. The topic is plane polarized light. We know light. The light is an electromagnetic wave. Actually, light आहे एक electromagnetic wave आहे. Means light. The electromagnetic wave is the combination of two important components. The first is electric component, and second is magnetic component. दोन महत्त्वाचे कंपोनेंट्स असतात लाईट मध्ये. एक असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंपोनेंट आणि दुसरा आहे मॅग्नेटिक कंपोनेंट. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ लाईट. आपण लाईटचं स्ट्रक्चर बघूया. ऍक्च्युअल लाईटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं? ह्या स्ट्रक्चर मध्ये एक जे कंपोनंट आहे हे हॉरिझॉन्टली आहे. म्हणजे हॉरिझॉन्टली जे कंपोनंट्स आहेत ते असतं इलेक्ट्रिक कंपोनंट आणि सेकंड जो कंपोनंट आहे तो आहे मॅग्नेटिक कंपोनंट. तर आपण या ठिकाणी जो कंपोनंट ड्रॉ केलेला आहे तो इलेक्ट्रिक कंपोनंट आहे आणि इलेक्ट्रिक कंपोनंट कसा आहे? हॉरिझॉन्टली प्लेनला आहे. तो हॉरिझॉन्टल प्लेनला आहे आणि परपेंडिक्युलर आहे. द मीन्स द इलेक्ट्रिक कंपोनंट इज perpendicular to the propagation of light. This is the electric component and the second is magnetic component. हे magnetic component आपण ड्रॉ करतोय. या ठिकाणी दोन कंपोनंट्स तुम्हाला दिसतात. एक आहे व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल. एक आहे व्हर्टिकल कंपोनंट, दुसरा आहे एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा असतो व्हर्टिकल कंपोनंट. म्हणजे ऍक्च्युअल लाईटचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं तर लाईटच्या स्ट्रक्चर मध्ये जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ते हॉरिझॉन्टल कंपोनंट इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करत आहे आणि जे व्हर्टिकल कंपोनंट आहे तर ते व्हर्टिकल कंपोनंट मॅग्नेटिक फील्ड काय करत असतं? रिप्रेझेंट करत असतं. आता ही जे स्ट्रक्चर आहे हे नॉर्मल लाईटचं आहे. नॉर्मल लाईट मीन्स ऑर्डिनरी लाईट. कोणती लाईट आहे? ऑर्डिनरी लाईट. या ठिकाणी जर आपण ऍक्सिस जर ड्रॉ केले तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक ऍक्सिस, दुसरा ऍक्सिस या ठिकाणी आहे आणि तिसरा जो ऍक्सिस आहे तो या ठिकाणी ऍक्सिस आहे. म्हणजे तीन ऍक्सिस आहे. आपण जर नाव दिलं जसं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा जो ऍक्सिस आहे तो आहे झेड ऍक्सिस. हे जे कंपोनंट्स आहेत हे जे व्हर्टिकल कंपोनंट आहे ते मॅग्नेटिक कंपोनंट आहे आणि हे जे आहे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ते इलेक्ट्रिक कंपोनंट आहे. कोणते कंपोनंट आहे? ते इलेक्ट्रिक कंपोनंट आहे. या ठिकाणी आपल्याला तीन जे प्लेन आहे फॉर एक्झाम्पल व्हर्टिकल कंपोनंट अँड मॅग्नेटिक कंपोनंट, vertical component, magnetic component and velocity is a three direction. This light is three direction. We also called as the normal light is three direction light or three direction light आपण त्याला म्हणतो किंवा त्याला 3D लाईट म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आता सपोज ही जी लाईट आहे त्या लाईटला आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी लाईट. ही आहे ऑर्डिनरी लाईट अँड these ordinary light are vibrate in all direction. सगळ्या डिरेक्शन मध्ये काय करते? व्हायब्रेट करते किंवा ऑसिलेट करते. अशा लाईटला आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी लाईट म्हणतो. आणि ही ऑर्डिनरी लाईट तीन डिरेक्शन आहे. मीन्स एक्स, वाय अँड झेड. महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या ठिकाणी इलेक्ट्रिक कंपोनंट पण आहे आणि मॅग्नेटिक कंपोनंट पण आहे. म्हणून याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी असते? थ्री डिरेक्शनला आहे म्हणून आपण त्याला 3D वेव्ह सुद्धा म्हणतो. या ठिकाणी बघा ही जी व्हर्टिकल जी वेव्ह आहे, व्हर्टिकल
व्हर्टिकल वेव्ह कोणती आहे? मॅग्नेटिक वेव्ह आहे. दुसरी जी आहे ती हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल वेव्ह कशाची आहे? इलेक्ट्रिक कंपोनंटची आहे. आणि इलेक्ट्रिक कंपोनंट, मॅग्नेटिक कंपोनंट अँड व्हेलॉसिटी ह्या ठिकाणी बघा ही जी आहे व्हेलॉसिटी आहे ती 3 डिरेक्शन आहे. एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन अँड झेड. all these line or all these plane are perpendicular. All these plane are perpendicular to each other. Means this is the propagation of light, and these are perpendicular to the propagation of light. Suppose ही 3D light, 3D light आपण जर निकोल प्रिझम मधून पास केली, we pass the light in निकोल प्रिझम. आपण जर लाईट निकोल प्रिझम मध्ये पास जर केली, हा जो आहे हा आहे निकोल प्रिझम. निकोल प्रिझम आहे. निकोल प्रिझम ऍक्च्युअल काय आहे? इट इज अ पोलराइड. पोलराइड आहे. ही जर लाईट आपण पोलराइड मध्ये जर पास केली, निकोल प्रिझम मधनं जर पास केली, तर पुढे ह्या लाईट मध्ये म्हणजे ऍक्च्युअल पोलरायझर किंवा जो पोलराइड आहे हा पोलराइड फक्त एकाच कंपोनंटला काय करतो? पास करू शकतो. एक तर तो इलेक्ट्रिक कंपोनंटला पास करेल किंवा मॅग्नेटिक कंपोनंटला काय करणार आहे? पास करणार आहे. या ठिकाणी ज्यावेळेस ही ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मधनं ज्यावेळेस पास होते त्यावेळेस या ठिकाणी फक्त व्हर्टिकल कंपोनंटला ती काय करते? अलाउ करते. हॉरिझॉन्टल कंपोनंटला अलाउ करत नाही. म्हणजे ऍक्च्युअल जे हॉरिझॉन्टल जे कंपोनंट आहे ते इलेक्ट्रिक कंपोनंट आहे आणि व्हर्टिकल जे कंपोनंट आहे ते मॅग्नेटिक कंपोनंट आहे. ज्यावेळेस ही लाईट, ही ऑर्डिनरी लाईट ज्यावेळेस निकोल प्रिझम मधनं पास होते त्यावेळेस ह्या निकोल प्रिझम फक्त व्हर्टिकल कंपोनंटला अलाउ करतो, हॉरिझॉन्टल कंपोनंटला अलाउ करत नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जी लाईट पास होणार आहे ती कोणती असणार? फक्त व्हर्टिकल कंपोनंटची असणार आहे. त्या व्हर्टिकल कंपोनंट कशाचं आपल्याला माहिती आहे? जे मॅग्नेटिक कंपोनंट आहे. मॅग्नेटिक कंपोनंट ते काय करतं? पास करतं. मॅग्नेटिक कंपोनंटला पास करणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंटला पास करणार नाही. म्हणजे या ज्यावेळेस ऍक्च्युअल जे ऑर्डिनरी लाईट आहे, ऑर्डिनरी लाईट मध्ये दोन कंपोनंट आहे. एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट का जे अशा पद्धतीने पास होणार आहे, आणि दुसरा आहे व्हर्टिकल कंपोनंट का ते ह्या पद्धतीने पास होणार आहे. आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल जे कंपोनंट आहे ते आहे मॅग्नेटिक फील्ड आणि जे हॉरिझॉन्टल जे कंपोनंट आहे ते आहे इलेक्ट्रिक कंपोनंट. ज्यावेळेस ती लाईट जे निकोल प्रिझम मधनं पास केली, निकोल प्रिझम ऍक्च्युअल कोण आहे? तो पोलराइड आहे. एक स्पेसिफिक सबस्टन्स आहे आणि तो सबस्टन्स एक पोलराइड म्हणून काम करतो आणि त्या दोन कंपोनंट पैकी एका कंपोनंटला काय करणार आहे? पास झाल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्या एकच व्हर्टिकल कंपोनंट मिळतोय. म्हणजे ऍक्च्युअल व्हर्टिकल कंपोनंटला ते जाऊ देतो, हॉरिझॉन्टल कंपोनंटला जाऊ देत नाही. या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही जी लाईन आहे इलेक्ट्रिक, जी मॅग्नेटिक कंपोनंट आहे, मॅग्नेटिक कंपोनंट कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. कशाला? प्रोपगेशन ऑफ लाईटला. आणि ह्या ठिकाणी बघितलं या ठिकाणी जी लाईट आहे ती आहे 2 डिमेन्शन लाईट. मीन्स द निकोल प्रिझम सिंपल जर प्लेन पोलराइड लाईट जर बघितली, आता या ठिकाणी ही जी लाईट आहे ही नॉर्मल लाईट आहे किंवा आपण याला स्टॅम्प लाईट म्हणतो, ऑर्डिनरी लाईट. म्हणजे लाईट आहे ऑर्डिनरी लाईट. and after light means ordinary light after passing through the Nicol prism, the 2D 3D light converted into 2D. This 2D light is called plane polarized light. Plane polarized light means the phenomenon of actual plane polarized light काय असते? The phenomenon of conversion of ordinary or 3D light into 2D light means plane polarized light. This process are called polarization. Means 3D light चं conversion 2D light मध्ये करणं म्हणजेच polarization. And this light is called plane polarized light. लक्षात आलं? प्लेन पोलराइज्ड लाईट काय आहे? ऍक्च्युअल प्लेन पोलराइज्ड लाईट ही 2D लाईट आहे. आणि ही जी ऑर्डिनरी लाईट आहे, ऑर्डिनरी लाईट मध्ये 3 प्लेन आहेत, एक्स, वाय आणि झेड. 3 ऍक्सिस आहेत, एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस. या ठिकाणी फक्त 2च ऍक्सिस आहे. एक आहे एक्स ऍक्सिस, दुसरा आहे वाय ऍक्सिस. म्हणून आपण त्याला कोणती लाईट म्हणतो? 2D लाईट. आणि ही जी लाईट आहे त्याच लाईटला आपण काय म्हणतो? प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती प्लेन पोलराइज्ड लाईट या 3D लाईट पेक्षा जे विजन आहे ते बेटर विजन आहे. त्यामुळे बघा बरेचसे जे ग्लासेस आहेत, सन ग्लासेस असतात, ते सन ग्लासेस ह्या अशा टाईपच्या पोलराइड पासून बनवलेले असतात. तर त्यामुळे आपल्याला जे विजन मिळतं जे बेटर आहे. फॉर एक्झाम्पल एलसीडी आहे, एलसीडी मीन्स काय? लाईट लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. एलसीडी मीन्स लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या एलसीडी मध्ये जो डिस्प्ले आहे तो या पोलराइड पासून बनवलेला असतो.
आणि त्या स्क्रीन मधनं ज्यावेळेस लाईट बाहेर पास होते त्यावेळेस ती जी लाईट असते ती असते 2D लाईट. त्यामुळे आपल्याला एलसीडी जो पिक्चर आहे तो क्लिअर दिसत असतो. आणि आपल्याला माहिती आहे 3D पेक्षा 3D लाईट पेक्षा 2D लाईट मध्ये जो विजन आहे ते कसं असतं, बेटर विजन असतं. तर बुकमध्ये आपण बघितलं तर बुकमध्ये अशा प्रकारचे डायग्राम आपल्याला दिली आहे. दिस इज ऑर्डिनरी लाईट अँड वी नो द ऑर्डिनरी लाईट आर ऑसिलेट इन ऑल पॉसिबल प्लेन. जे व्हायब्रेशन आहे ऑल पॉसिबल प्लेन मध्ये काय असणार आहे, व्हायब्रेशन, ऑल डिरेक्शनल व्हायब्रेशन आहे. काय होणार आहे, ऑल डिरेक्शनल व्हायब्रेट होणार आहे. पण ज्यावेळेस ती ऑर्डिनरी लाईट आपण निकोल प्रिझम मधून पास करतो त्यावेळेस ती जी लाईट येणार आहे आपल्याला ती असणार आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि प्लेन पोलराइज्ड लाईट त्या ठिकाणी जे ऑसिलेशन आहे ती फक्त एकाच प्लेन मध्ये काय असणार आहे, ऑसिलेशन असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी ऑर्डिनरी लाईट ऑसिलेशन इन ऑल पॉसिबल प्लेन. फर्स्ट वी अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी लाईट अँड प्लेन पोलराइज्ड लाईट. सो द ऑर्डिनरी लाईट, इन ऑर्डिनरी लाईट the oscillation takes place in all possible plane. जे व्हायब्रेशन्स असणार आहे ते व्हायब्रेशन्स पॉसिबल प्लेन मध्ये काय असणार आहेत, व्हायब्रेशन्स होणार आहेत. बट इन प्लेन पोलराइज्ड लाईट द ऑसिलेशन टेक्स प्लेस इन ओनली वन प्लेन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी लाईट अँड प्लेन पोलराइज्ड लाईट. बट आफ्टर पासिंग इन निकोल प्रिझम, जर ऑर्डिनरी लाईट जर निकोल प्रिझम मधून पास केली तर त्या ठिकाणी जी लाईट असणार आहे ती लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट असणार आहे. आणि ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे त्या प्लेन पोलराइज्ड लाईटचे जे व्हायब्रेशन्स आहे हे व्हायब्रेशन हे फक्त एकाच प्लेन मध्ये असणार आहे. त्यालाच म्हणतो आपण द प्लेन पोलराइज्ड लाईट ऑसिलेट इन ओनली वन प्लेन. सो अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. आपण प्लेन पोलराइज्ड लाईटची डेफिनेशन बघूया. काय डेफिनेशन, द लाईट having oscillation in only one plane perpendicular to direction of propagation of light is called plane polarized light. Now we study optical activity. So first we understand definition of optical activity. diagram बघूया आधी, त्यानंतर आपण डेफिनेशन बघूया. ही लाईट आहे ही आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. आपण जर प्लेन पोलराइज्ड लाईट एका स्पेसिफिक सोल्युशन मधून किंवा सोल्युशन मधून पास केली त्या ठिकाणी आपण जे सोल्युशन घेऊया ते सोल्युशन आहे ग्लुकोज सोल्युशन. प्लेन पोलराइज्ड लाईट आपण ग्लुकोज सोल्युशन मधून जर पास केली तर या ठिकाणी आपल्याला बघूया पुढे या लाईटचं काय होतं ते. या ठिकाणी जे रोटेशन्स असणार आहे ते कशा प्रकारे असणार बघूया आपण. या ठिकाणी जे रोटेशन आहे, फॉर एक्झाम्पल याला आपण क्लॉकवाईज रोटेशन म्हणूया, क्लॉकवाईज रोटेशन. आणि दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ज्यावेळेस प्लेन पोलराइज्ड लाईट एका स्पेसिफिक सोल्युशन मध्ये आपण ग्लुकोज सोल्युशन मध्ये त्याला पास केली, ते पास केल्यानंतर त्या प्लेन पोलराइज्ड लाईट काय होणार आहे, एका स्पेसिफिक अँगल एका डिरेक्शन मध्ये होणार ती रोटेट होते. रोटेट झाल्यानंतर ते रोटेशन एकदा क्लॉकवाईज रोटेशन असेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे. त्या रोटेशनवरून आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण एक्सप्लेन करता येते. तर आपण डेफिनेशन बघूया ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मीन्स द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स to rotate the plane polarized light towards right hand side, means towards clockwise direction, and towards left hand side means anti-clockwise direction is called optical activity. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डेफिनेशन लक्षात आली. जर प्लेन पोलराइज्ड लाईटचं जे रोटेशन एकतर क्लॉकवाईज रोटेशन असेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल, अशा सबस्टन्सला अशा प्रॉपर्टीला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि या ठिकाणी हे जे रोटेशन झालं हे रोटेशन कुणाचं चाललंय, हे ग्लुकोज सोल्युशन मध्ये रोटेशन आपल्याला मिळालंय. म्हणजे ऍक्च्युअल प्लेन पोलराइज्ड लाईट एक तर राईट साईडला रोटेट झाली किंवा लेफ्ट साईडला रोटेशन जर होत असेल अशा सबस्टन्सला सुद्धा आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. आणि ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे ती आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. डेफिनेशन आपण परत एकदा बघूया.
ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची. काय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डेफिनेशन? द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड और टुवर्ड्स राइट हँड साइड इज कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. जर रोटेशन जर राईट साइडला असेल, राईट साइड रोटेशन असेल तर आपण क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो, आणि रोटेशन लेफ्ट साइडला जर असेल तर त्यालाच आपण अँटी क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो. म्हणजे ओव्हरऑल जी प्रोसेस आहे, ओव्हरऑल प्रोसेस आपण काय म्हणतो? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. कधी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, आपल्याला माहिती आहे प्लेन पोलराइज्ड लाईट काय, जी व्हायब्रेट होते एकाच प्लेन मध्ये काय होणार आहे? व्हायब्रेट आहे. व्हायब्रेशन इन ओनली वन प्लेन. आणि अशी प्लेन पोलराइज्ड लाईट आपण जर ग्लुकोज सोल्युशन मध्ये जर पास केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? जी लाईट आहे एक तर ती क्लॉकवाईज रोटेशन असेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे. नाव वी स्टडी ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. याच्यात आपण काय म्हणतो? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितलं तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये जर प्लेन पोलराइज्ड लाईटचं जर रोटेशन होत असेल, जर प्लेन पोलराइज्ड लाईटचं जर रोटेशन होत असेल तर अशा सबस्टन्स आपण ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी म्हणतो. आता आपल्याला जे बघायचंय ते बघायचं ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. आपण काही एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आपण आधी एक्झाम्पल घेऊया लॅक्टिक ऍसिड. हे जे एक्झाम्पल आहे ते आहे लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे ते आहे 2-क्लोरोब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे 2-क्लोरोब्युटेन. 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 या ठिकाणी आपण जर बघितलं लॅक्टिक ऍसिड असतं किंवा 2-क्लोरोब्युटेन असतं, यामध्ये जो सेंट्रल कार्बन आहे त्या सेंट्रल कार्बन बघा, या कार्बनला COH, OH, CH, चार डिफरंट ग्रुप अटॅच आहे. हा जो सेंट्रल कार्बन आहे हा एक कायरल कार्बन किंवा कायरल कार्बनला आपण चिरल कार्बन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा 2-क्लोरोब्युटेन मध्ये हा जो सेंट्रल कार्बन त्याला चार डिफरंट ग्रुप अटॅच, कार्बन, हायड्रोजन म्हणजे इथाइल ग्रुप आहे, हायड्रोजन आहे, मिथाइल ग्रुप आहे आणि क्लोरीन आहे. म्हणून हा सुद्धा कार्बन आहे कोणता आहे? चिरल कार्बन. हे जे आपल्याला बघायचं आहे ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. ऍक्च्युअली ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल कोण असणार आहे? का जो मॉलिक्युल प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करू शकतो असा जो मॉलिक्युल असतो, अशा मॉलिक्युलला काय म्हणतो आपण? ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल असं म्हणतो. जर एखादा सबस्टन्स आहे तो जर प्लेन पोलराइज्ड लाईटला जर रोटेट करत नसेल, ए मे बी क्लॉकवाईज डिरेक्शन और अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला, जर प्लेन पोलराइज्ड लाईटचं जर रोटेशन नसेल तर त्या ठिकाणी तो जो मॉलिक्युल असतो तो मॉलिक्युल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. पण या ठिकाणी आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल बघायचे. ऍक्च्युअली मी या ठिकाणी आपण दोन एक्झाम्पल घेतले, एक आहे लॅक्टिक ऍसिड, दुसरा आहे 2-क्लोरोब्युटेन. या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड सुद्धा कसं आहे? लॅक्टिक ऍसिड हा ऍक्टिव्ह मॉलिक्युल आहे, म्हणजे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. लॅक्टिक ऍसिड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. अँड हियर 2-क्लोरोब्युटेन इज ऑल्सो ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. हा सुद्धा कसा आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल आहे. मीन्स द लॅक्टिक ऍसिड और मे बी 2-क्लोरोब्युटेन both molecules rotate the plane polarized light towards left or maybe right hand side, then those substances are called optically active substances. आपल्या डेफिनेशन बघायची ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युलची. डेफिनेशन आहे the molecule which can rotate the plane polarized light are known as optically active molecules. परत एकदा सांगतो काय ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल? the molecule which rotate the plane polarized light are known as ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. जो मॉलिक्युल प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत असा जो मॉलिक्युल असतो तो मॉलिक्युल असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल. तर पुढे आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युलचे परत दोन टाइप्स आहेत. म्हणजे ऍक्च्युअली ही जे दोन टाइप्स पडलेले आहेत की त्याच्या रोटेशनवरनं पडलेले आहेत. तर ठीक आहे, आपण तर बघूया. दोन टाइप आहे, एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, दुसरा आहे लिओ रोटेटरी. देर आर टू टाइप्स ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल. The first is a dextro-rotatory molecule and second is Leo-rotatory molecule. दोन टाइप आहे, एक आहे dextro-rotatory आणि दुसरा आहे Leo-rotatory molecule. काय डेफिनेशन? व्हॉट इज मीन बाय dextro-rotatory and what is mean by Leo-rotatory? तर आपण बघूया ऍक्च्युअल काय dextro-rotatory आणि Leo-rotatory. मग डेफिनेशन बघूया. फर्स्ट dextro-rotatory molecule काय? A compound which rotate the plane polarized light. The
compound which rotate the plane polarized light towards right hand side or maybe clockwise direction. जर प्लेन polarized light जर राईट हँड साइडला रोटेट होत असेल किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनला जर रोटेट होत असेल अशा लाईटला काय म्हणलं, अशा सबस्टन्सला काय म्हटलं जातं, एक्स्ट्रा रोटेटरी मॉलिक्यूल म्हटलं जातं. ठीक आहे. देन सेकंड आहे लिओ रोटेटरी मॉलिक्यूल. लिओ रोटेटरी मॉलिक्यूल मीन्स the rotation of plane polarized light, the rotation of plane polarized light towards left hand side or anti clockwise direction, the molecule is called Leo rotatory molecule. Simple आहे. Dextro means right hand side rotation and Leo means left hand side rotation. आता डेक्स्ट्रो रोटेटरी आहे हा आपण डी सिम्बॉलने दाखवता येतो किंवा पॉझिटिव्ह साईन सुद्धा आपण इंडिकेट करू शकतो. आणि लिओ रोटेटरी जे आहे ते एल किंवा निगेटिव्ह साईनने आपण काय करतो, इंडिकेट करता येतो. सिंपल आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल मीन्स काय, ऑप्टिकल ऍक्टिव्ह मीन्स द सबस्टन्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट, the substance which rotate the plane polarized light are known as optically active substance or optically active molecules. Then there are two types of molecules. First is dextrorotatory, second is levorotatory. Dextrorotatory means the rotation of plane polarized light towards right hand side. It is denoted by symbol D or sign positive. Then levorotatory means the rotation of plane polarized light towards left hand side. It is denoted by a symbol L or sign negative. Now we study optically inactive molecules. याच्याआधी आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल बघितलं होतं. ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल प्लेन पोलराइज्ड लाईटचं काय करतो, रोटेशन करतो. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं ऑप्टिकली इनएक्टिव्ह मॉलिक्यूल. आपण एक्झाम्पल घेतलंय वॉटर और इथेनॉल. सपोज प्लेन पोलराइज्ड लाईट जर आपण वॉटर किंवा इथेनॉल मधनं पास केली तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्लेन पोलराइज्ड लाईटचं रोटेशन होणार नाही. मीन्स द molecule which do not rotate the plane polarized light are known as optically inactive molecules. Here we see that there is no rotation. इथं क्लॉकवाईज रोटेशन पण नाही, अँटी क्लॉकवाईज रोटेशन पण नाही. म्हणजे ज्यावेळेस प्लेन पोलराइज्ड लाईट ज्यावेळेस वॉटर किंवा इथेनॉल मधून ज्यावेळेस आपण पास करतो त्यावेळेस आपल्याला पुढे कोणत्याही प्रकारचं रोटेशन मिळणार नाही किंवा तो मॉलिक्यूल वॉटर किंवा इथेनॉल प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी वॉटर किंवा जे इथेनॉल आहे हे कसे ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. कसे हे ऑप्टिकली इनएक्टिव्ह. व्हाय इथेनॉल और वॉटर ऑप्टिकली इनएक्टिव्ह? Why water or ethanol are optically inactive? Because they do not rotate the plane polarized light. They do not rotate the plane polarized light. Therefore, water or ethanol are optically inactive molecule. Okay, thank you.